राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 2869 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईमध्ये 227 जागांसाठी 1700 उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यापाठोपाठ 165 जागांच्या निवडणुकीत 968 उमेदवारांनी माघार घेऊन देखील पुण्यात 1166 उमेदवार रिंगणात उतरलेत. तर सर्वात कमी 230 उमेदवार इचलकरंजीमध्ये असून तेथे 65 जागांसाठी मतदान होत आहे. इचलकरंजी आणि जालना महापालिकेत पहिल्यांदाच निवडणूक होतीये. 29 महापालिकांसाठी एकूण 33,427 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 24,771 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत, तर 8,840 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पालिकेच्या कर विभागाचा अजब कारभार समोर आलाय. नियमांचे उल्लंघन करून चक्क लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर क्षेत्रीय अंतर्गत परिसरातील उमेदवारांच्या नावावर महापालिकेची 2017 पासून जवळपास 8 वर्षांपासूनची एकूण 34,65,160 रुपये थकबाकी असून अभय योजनेनुसार लाभ देऊन सुमारे 16,80,787 रुपयांची कर थकबाकी येणे असल्याचं कर मागणी पत्रातून स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे सदर थकबाकीदार निवडणूक रिंगणात असून अर्ज छाननी प्रक्रियेत ते उमेदवार पात्रही ठरले. वाहतूक कोंडीत जगामध्ये 4था क्रमांक, खड्ड्यांचे रस्ते, कचऱ्याचे साम्राज्य, हवा आणि पाण्याचे प्रदूषणाचे शहर अशी पुण्याची ओळख मागील 9 वर्ष महापालिकेतील सत्ताधारी त्रिकुटाने केली. ही ओळख बदलण्यासाठी कारभारी बदला, माझ्या हातात सत्ता द्या, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड बारामतीसारखं करून दाखवतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. यावेळी अजित पवार यांनी गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून होत असलेल्या टीकेवरही उत्तर दिलं. एखाद्याच्या पतीने गुन्हा केला म्हणून त्याची पत्नी व कुटुंबियांना गुन्हेगार ठरवणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होत आहे. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप करण्यात आलंय. यामध्ये तब्बल 149 अपक्ष उमेदवारांना विविध चिन्ह देण्यात आली आहे. कोणाच्या हाती क्रिकेटची बॅट तर कोणाच्या हाती कब्बशी, कोणाला शिडी, छत्री, पतंग, टॉर्च, गाडी अशी विविध चिन्ह मिळाली असून या चिन्हांच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अपक्ष उमेदवार सज्ज झालेत. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसोबतच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने अनेक प्रभागांमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सभा घेऊन भाजप महायुतीने प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका केली. मला तर लक्षात आलंय की श्रेय चोरणारी टोळी मुंबईत सक्रिय आहे. काही अबोध बालक आहेत, ती म्हणतात सगळं आम्हीच केलंय. अर्ध्या रात्रीत मुंबईकरांना विचारलं तरीही मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलंय. विकासात खोडा कोणी घातला हे मुंबईकरांना विचारलं तर ते एकच नाव घेतील, ते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे. निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते. मुंबई कुठेही सरकत नसते, तुमची बुद्धी सरकते, असा टोला फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावलाय. तसेच त्यांनी मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर बसवणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय. हवामान बदलामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडीची लाट ओसरली आहे. गेल्या 48 तासात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे पारा 12 अंशाच्या पुढे गेला. परिणामी थंडीचा जोर कमी झाला असून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळतोय. नवीन वर्षात थंडीचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र हवामानातील बदलामुळे मागील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यात 2 दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. पालघरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तलासरीच्या वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमधील हा धक्कादायक प्रकार आहे. रोशनी रमेश गोस्वामी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेली ही विद्यार्थिनी इयत्ता 10वीत होती. मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्यानंतर अवघ्या काही वेळातच तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. भाजपचे नेते शहजाद पुनावाला यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून त्यांच्यावर निशाणा साधलाय. राहुल गांधी आता लीडर ऑफ पर्यटन झाले आहेत असा टोला पुनावाला यांनी लगावला. राहुल गांधी कधीही वर्क मोडमध्ये नसतात. त्यांना फक्त सुट्ट्यांमध्ये राहायला आवडतं. आता तर ते कायमस्वरूपी सुट्ट्याच्या मूडमध्ये दिसतात.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते देशाचे पंतप्रधान होईपर्यंत सतत वर्क मोडमध्ये आहेत. जेव्हा बिहार निवडणुका सुरू होत्या तेव्हा राहुल गांधी जंगल सफारीचा आनंद लुटत होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राहुल गांधी हे पार्ट टाइम नेते आहेत. तसेच ते आपल्या परदेश दौऱ्यात कोणाकोणाला भेटतात हे देखील त्यांनी देशाला सांगायला हवं, असंही पुनावाला म्हणाले. अमेरिकेच्या 3 सैन्य दलांनी ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू करत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फोलेर्स यांना ताब्यात घेतलंय. यावर उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी मादुरो हे आपले मित्र असल्याचं सांगत उघडपणे अमेरिकेला महायुद्धाचा इशारा दिला. किम जोंग उन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन नेतृत्वाकडे मागणी केली आहे की त्यांनी तातडीने निकोलस मादुरो यांची सद्यस्थिती जाहीर करावी. मादुरो हे आपले मित्र आहेत. अमेरिकेचे हे पाऊल जागतिक संघर्षाला जन्म देऊ शकतं. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची लगेचच सुटका करावी, त्यांना तातडीने सोडावं, अन्यथा त्याचे गंभीर आंतरराष्ट्रीय परिणाम होतील, असा इशारा किम जोंग उन यांनी दिलाय. रशियाने देखील अमेरिकेच्या या कारवाईचा कडक शब्दात निषेध केलाय.